नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत काजूची भाजी। तर त्यासाठी मी एक अर्धा तास काजू भिजत घालून घेतले होते। अर्धे काजू मी साईडला काढून ठेवलेले आहेत आणि एका काजूच्या दोन भागा करून घेतलेले आहेत। आणि इथे बघू शकता काय काय साहित्य घ्यायचे आपल्याला ग्रेव्हीसाठी। काजू घेतलेले आहेत, शेंगदाणे मी भिजत घातले होते काजू सोबतच अर्धा तास। त्यानंतर मी घेतलेला आहे लसूण, अद्रक, दोन कांदे मीडियम साईजचे आणि थोडा खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा तुकडा। खोबरं ऑप्शनल आहे, असेल तर तुम्ही यूज करू शकता, नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल। आता याची आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम फाईन पेस्ट केलेली आहे। आता आपण कढईत खालचा गॅस चालू करून घेऊया आणि 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मी। ते तेल चांगलं आपल्याला तापून द्यायचे, त्यानंतर फोडणी करायची आपल्याला। तेल तापले तर आपण आता अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया। हे बघा, मोहरी तडतडली की लगेच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। जिरं तडतडलं का इथं 2 तमालपत्र, बडी इलायची, छोटी इलायची आपली हिरवी इलायची, मिरी, लवंगा आणि दालचिनी। त्यानंतर आपण टाकणार आहे हिंग टाकल्यानंतर आपण एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, तो टाकायचा आहे आपल्याला। कांदा आपला लवकर लालसर व्हावा त्यासाठी आपण एक अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे छानपैकी कांदा शिजून घ्यायचा आहे। कांदा आपला लालसर झालेला आहे तर आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो टाकून घेणार आहे। टोमॅटो आपला मऊसूत शिजेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे। हे बघा, टोमॅटो आपला मऊसूत शिजलाय तर आपण आता मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, गोडा मसाला, घरगुती काळा थोडा मसाला टाकूया टेस्टसाठी। मसाले आपल्याला थोडे शिजून घ्यायचे। जिरा पावडरही टाकायची आपल्याला 1 चमचा आणि धने पावडर 1 चमचा। तर आपल्याला छान मसाले आता आपले मिक्स करून घ्यायचे, तेलामध्ये परतून घ्यायचे। मसाले परतल्यानंतर आपण जी फाईन पेस्ट करून घेतली होती ती टाकून घ्यायची। आता गरम पाणी करून घेतलं होतं मी। ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे चांगली, तेल सुटेपर्यंत। हे बघा, जी पेस्ट आपण करून घेतली होती त्या पेस्टला छानपैकी तेल सुटले। आता इथे गरम पाणी ॲड करून घ्यायचं आपल्याला। जेवढी पातळ हवी तेवढी आपण इथं भाजी बनवू शकतो। ज्या पाण्यामध्ये मी काजू भिजून घेतले होते तेच पाणी मी गरम करून घेतलेलं आहे। जेवढी तुम्हाला पातळ घट्ट हवी त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता। आणि आता आपल्याला परत एक कमी गॅसवरती 10 मिनिटं ही भाजी शिजून घ्यायची आहे। आपण थोडे काजू ठेवले होते, ते काजू आपल्याला आता तळून घ्यायचे दुसऱ्या एका कढईमध्ये। तळून घेतलेले काजू हे बघा, दुसऱ्या कढईमध्ये मी तळून घेतले आहे, ते आता ॲड करून घ्यायचे आपल्याला भाजीमध्ये। आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची। चला तर आता झाकण काढून बघूया। हे बघा, किती छान ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे।
आपण कांद्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं होतं, अजून थोडं मीठ टाकून घेऊया। कसुरी मेथी ॲड करायची थोडीशी, बारीक चिरलेली कोथिंबीर, बघू शकता किती छान आणि टेस्टी भाजी इथे बनून तयार आहे। एकदम सेम रेस्टॉरंट रेसिपीज बनवली आहे मी, सेम टू सेम तशीच टेस्ट लागणार आहे। नक्की एकदा बनवून बघा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर एखादी रेसिपीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की विचारा, मी नक्की बनवीन। बाय बाय।